काय हा भयंकर उकाडा! मार्च एप्रिल महिना चालू आहे. उन्हाळा आहे मग फार उकडणारच. उन्हाळा. जानेवारी महिन्यातल्या कडाक्याच्या थंडीनंतरचे 4 महिने. फेब्रुवारीच्या मध्यानंतर वातावरणातील तापमान वाढू लागते. मार्च एप्रिल मे महिन्यात फारच उकडते. जून महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत 4 महिन्याच्या कालावधीला उन्हाळा म्हणून ओळखले जाते. उन्हाळा म्हटलं की आपल्याला समजते की त्यावेळी भरपूर घाम येतो, आपण सतत पाणी पित असतो, थंडगार पेय आईस्क्रीम घेतो. 4 महिन्याचे एक असे वर्षाचे 3 मुख्य भाग पडतात. सध्या आपण उन्हाळा अनुभवत असू तर पुढील 4 महिने पावसाळ्याचे. जून मध्यानंतर ते सप्टेंबरपर्यंत 4 महिन्याचा कालावधी पावसाळ्याचा असतो. पावसाळा संपला की वातावरण थोडे गरम होऊन मग पुढचे 4 महिने ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो. पावसाळ्यात तुम्ही उबदार कपडे घालत नाही तर पावसाच्या 4 महिन्यात तुम्ही रेनकोट छत्री वापरता. हिवाळ्यात उबदार हातमोजे कपडे वापरता. हवामानानुसार दरवर्षी घडणारे 3 मुख्य वेगवेगळे कालावधी म्हणजे ऋतू. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे हे ऋतुचक्र अविरतपणे चालू राहते. दिनदर्शिका या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एका वर्षाचे 12 महिने असतात. 4 महिन्याचा एक असे 3 ऋतू विभागलेले असतात. हे ऋतुचक्र सतत चालू असते हे समजून घ्या. ऋतू